श्रीराम जय जय राम. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. माझे साधन माझ्याजवळच आहे, ते दुसऱ्याकडून मिळणार नाही याची ते जाणीव करून देतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागृत झाल्यावर ओरडण्याचं थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचंच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असं म्हणावं. एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभाग सद्गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. जे चिरकाळ टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. फडक्यात रुपया बांधला तर त्या फडक्याला महत्त्व नसून त्यातल्या रुपयाला असते. त्याचप्रमाणे संतांना भगवंताचा जो ध्यास असतो त्याला महत्त्व आहे, त्यांच्या बाह्यांगाला महत्त्व नाही. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागते. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येते. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही. त्याप्रमाणे आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. सद्गुरूचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. संत हे चालते बोलते देवच आहेत. श्रीराम. सद्गुरूच माझी आई, लाविते पणा पुण्याई. चुकते कोठे मजसी दाखवी, ज्ञान कवळ प्रेमाने भरवी. निजविण्या गात अंगाई, लाविते पणा पुण्याई. माझे माझ्या जवळच साधन, का हिंडावे वृथाच वणवण. अनुभवास आणून देई, लाविते पणा पुण्याई. नाम मूर्तिमंत सद्गुरु माऊली, अजपाजपही होऊन ठेली. दोन्ही ठिकाणी राही, लाविते पणा पुण्याई. सद्गुरूच माझी आई, लाविते पणा पुण्याई. श्रीराम.